एकनाथ शिंदे महाकुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत। शिंदेंचे आमदार खासदारही कुंभमेळ्यात उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रयागराजमध्ये असणार आहेत। त्यामुळे अर्थातच प्रयागराजमध्ये आज सगळ्यांच्याच नजरा आहेत। कुंभमेळ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार खासदारही सहभागी होतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, महाकुंभमेळा संपन्न होण्याकरता केवळ 3 दिवस शिल्लक आहेत आणि हा कुंभमेळा संपण्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रयागराजमध्ये पोहोचतात। त्यांच्या समवेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार खासदारही उपस्थित असतील। काय अपडेट आहे? लागवी नक्कीच महाकुंभमेळा हा आता उत्तरार्धात आहे, म्हणजे संपायला काही दिवसच बाकी आहेत। मात्र या ठिकाणी आपण बघतोय महाराष्ट्रातील काही प्रमुख नेते हे कुंभमेळ्यात जातात आणि त्याकडे शाही स्नान सुद्धा करतात। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सहकुटुंब गंगेत स्नान केलं होतं। यानंतर आता शिवसेनेचे सर्व मंत्री, पदाधिकारी, खासदार, आमदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज गंगेत त्रिवेणी संगम येथे स्नान करणार आहेत। त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूणच शिवसेनेचा परिवार हा त्यांच्यासोबत असणार आहे। एकीकडे हा शक्ती प्रदर्शन असल्याचं एकंदरीत म्हटलं जात आहे। मात्र एकनाथ शिंदे हे धार्मिक आहेत आणि एकूणच ज्या धार्मिक विधी असतील, हिंदुत्व असेल, यावरून ते नेहमी आक्रमक असतात। आज त्या ठिकाणी हा आक्रमकपणा आणि एकूणच या ठिकाणी ते शक्ती प्रदर्शन हे प्रयागराज येथे दिसणार आहे। एकूण शाही स्नान झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे काही महंत संतांच्या भेटी सुद्धा घेणार आहेत, त्यांच्याकडून आशीर्वाद घेणार आहेत। एकूण 12 ते 12:30च्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही खासदार, आमदार आणि शिवसेनेचे मंत्री हे प्रयागराजमध्ये उपस्थित असतील आणि त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी आणि शिवसेनेचे जे त्या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार। त्यामुळे या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण एकीकडे आपण जर बघितलं तर प्रयागराजवरून अनेक टीका टिप्पणी होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री हे त्यांच्या सर्व साथीदारांसह, सहकाऱ्यांसह आणि मंत्र्यांसह प्रयागराजमध्ये जात आहेत। लागवी अगदी स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।